तर तुम्ही आजपर्यंत त्यांच्याकडे लक्ष का नाही दिलं, का नाही आरक्षण दिलं आम्हाला? हा लढा सातत्यानं चालू आहे. 40 दिवसाचा वेळ दिला होता, लक्षात ठेवा. 40 दिवस निघून गेले. सरकारने सुद्धा आमच्या सोबत गद्दारी केली आणि 40 दिवस निघून गेल्यानंतर आमचे जरांगे पाटील परत उपोषणाला बसलेले आहेत. या माध्यमातून मी त्या सरकारला सांगू इच्छितो, कारण आज मराठा समाज शांत आहे. लक्षात ठेवा, का शांत आहे? त्यावेळेला जरांगे पाटलांनी कळकळून आमच्या या समाजाला सांगितलं होतं की बाबांनो, तुम्ही या ठिकाणी आलात, सुखरूप आलात आणि जाताना देखील तुम्ही घरी सुखरूप जा, कोणालाच तुमच्यापासून त्रास होता कामा नये. अजिबात गर्दी लोक तुमचे वाट पाहत आहेत. तुम्ही सुखरूप आलात तसं सुखरूप घरी जा, कोणाला त्रास देऊ नका, दंगा करू नका. मी सांगितल्याशिवाय अजिबात पाऊल उचलू नका. असं जर आमच्या जरांगे पाटलांनी सांगितलं तर मग ही काढलेली रेस आमचा मराठा समाज कधीच ओलांडणार नाही. ध्यानात ठेवा. काल परवा घर जाळले, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं ते राहतं ठिकाण जाळलं, कार्यालय जाळलं, एका आमदाराचं घर जाळलं आणि सर्वत्र न्यूजला चर्चा दिली की मराठा समाज आक्रमक झाला आणि घर जाळलं. मी आज सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की हे सरकारचं कटकारस्थान आहे. 5-25 लोकांना पैसे द्यायचे, हातामध्ये दगड, हातामध्ये पेट्रोलच्या कॅन द्यायच्या आणि त्या घरावर टाकून 1 मराठा लाख मराठा घोषणा करत करत तुम्ही घर जाळून टाका आणि मराठा समाजाने घर जाळलं हे सिद्ध होईल. म्हणून त्या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांनी नाही तर तुमचंच कारस्थान आहे, तुम्हीच ते घर जाळलेलं आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे. हे सुद्धा ध्यानात ठेवा. कारण मराठा समाज एकतर पेटत नाही बंधूंनो. एखाद्या डोंगराला अग्नी लागला तर तुम्ही त्या ठिकाणी अग्निशामक दलाची गाडी बोलवतात, तो अग्नी विझवला जाऊ शकतो. एखाद्या घराला अग्नी लागला तर 10-20 लोक त्या ठिकाणी पाणी घेऊन विझवू शकतात. पण एखाद्या पाण्याला जर अग्नी लागला तर मायबाप हो तो कसा विझवणार याचं उत्तर सरकारकडे सुद्धा नाही. ध्यानात ठेवा. तुम्हाला माहिती नसेल, समुद्रातल्या अग्नीला वडवानल म्हणतात, वडवानल. आणि हा वडवानल इकडे तिकडे न लागता हा डायरेक्ट पाण्यामध्ये असतो. पाण्यातला समुद्रातला अग्नी आहे. आणि अरे पाण्याला जर आग लागली तर ती आग विझवणार कशी? आणि ती वडवानल नावाचा अग्नी आमच्या प्रत्येक मराठा बांधवाच्या हृदयामध्ये लागलेला आहे. आता तो अग्नी शांत होणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या तुम्ही पूर्ण करणार नाही तोपर्यंत शांत होणार नाही. ही सुद्धा नोंद त्या सरकारने घेतली पाहिजे. आग्या मोवळ बघितलं, सरकारला माहिती नाही, कारण शेतामध्ये किंवा इकडे तिकडे त्यांना जाण्याची वेळ येत नाही. आग्या मोवळ एकतर तुमचा पिछा करत नाही आणि जर एकदा जर ते काही उठलं आणि तुमच्या मागे लागलं तर ते थांबवायची ताकद सरकार तुमच्यामध्ये सुद्धा नाही. म्हणून हा मराठा शांत आहे. याचा अंत बघू नका. मला एका जणाने प्रश्न विचारला की अरे बाबा, तुम्ही महाराज आहात, साधू आहात, तुम्ही या लोकांना शांत करायला पाहिजे. मी म्हटलं अरे बाबा, आमच्या 7 पिढ्या नाही कितीतरी पिढ्या गेल्या की या लोकांना आम्ही खऱ्या अर्थानं थोपून ठेवलं की बाबा हो शांत राहा, शांत राहा. किती दिवस? तुम्ही आक्रमक असं भाषण करायला नव्हतं पाहिजे, बोलायला नव्हतं पाहिजे. मी आक्रमक अजूनही लोकांना म्हणत नाही की हातामध्ये उठाने आणलं की एखाद्याचे घर जाळून टाका. नाही, की आरक्षण म्हणजे काय आहे हे तुम्हाला समजून सांगतोय. आणि खऱ्या अर्थानं बुडते हे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळा येत असे. अरे जगाच्या कल्याणा संतांची विभूती दे कष्टविती परोपकारी. जगाचं कल्याण हे संतांचं कार्य आहे. आणि बुडते हे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळा येत असे. कळवळा कोणाचा करतोय मी सांगू का तुम्हाला?
या आमच्या मराठा समाजाचा मी कळवळा घेऊन माईकवर येत नाही, ध्यानात ठेवा की अरे हा मराठा समाज पेटला तर एकही औषधाला बियाण्याला ठेवणार नाही, पुढे काय होईल हे सांगता येणार नाही. म्हणून तुमची कीव आहे मला, तुमच्यासाठी या सरकारसाठी खऱ्या अर्थानं आज आमच्या मनोज जरांगे पाटलांचा जवळपास 5वा दिवस आहे उपोषणाचा, 6वा 7वा दिवस आहे आणि आवाज कमी झालेला आहे. आणि न जाणो आम्ही तर देवाला दररोज नित्यदिनी प्रार्थना करत आहोत की आमच्या मनोज जरांगे पाटलाला देवा काही होऊ नये. सदोदित तुम्ही आम्ही सर्वच मराठा समाज देवाला प्रार्थना करत आहोत. कारण लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे ही भावना आमच्या मनात आहे. गड आला पण सिंह गेला. अरे एवढा मोठा त्या ठिकाणी गड ताब्यामध्ये घेतला, कोंढाणा किल्ला आला, पण विजय ज्यावेळेला विजय यात्रा किंवा एवढा मोठा त्या ठिकाणी सोहळा त्या ठिकाणी साजरा करावा अशी इच्छा असताना देखील तो सोहळा साजरा करू शकलो नाही. का तर सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. आमच्या समाजाला आरक्षण तर भेटणारच आहे, आरक्षण द्यावंच लागणार आहे. आरक्षण द्यावंच लागणार आहे. देत कसे नाहीत आपण त्यांच्या छातावर बसून आरक्षण घेऊ, आरक्षण त्याच्या बापाला द्यावं लागणार आहे. म्हणून सरकारला शासनाला जे कोणी मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील, या सर्वांना माझी एकच विनंती राहिलेली आहे की मनोज जरांगे पाटलाला थोडस जरी काही कमी जास्त झालं तर त्याची कल्पना मी तर काय तुम्ही कोणीच करू शकणार नाही आणि हे दृश्य आम्हाला बघायचं नाहीये. म्हणून तुम्हाला द्यावंच लागणार आहे तर थोडस लवकर द्या. म्हणून यासाठी किंवा कळवळा या बाकीच्या सरकारचा म्हणा किंवा इतर लोकांचा कळवळा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला आहे. त्यांनी विचारलं, बाबा तुम्ही आरेगिरीची भाषा करता, हातामध्ये शस्त्र, अरे बाबा हे आमच्यासाठी धर्मयुद्ध आहे, धर्मयुद्ध आहे. कारण मी आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं या कीर्तनामध्ये जो अभंग घेतलेला होता, गीता ज्ञान नव्हे दुबळ्या मनाचे, म्हाताऱ्या तनुचे काय चाले, अपुऱ्या ज्ञानाने केलाची संसार, मने गीता सार काढी नमी. अरे अपुऱ्या ज्ञानाने संसार करणारा तू किंवा दुबळ्या मनाचं हे गीता तत्वज्ञान नाहीये. हे गीता जर तुम्हाला अभ्यासायची आहे, गीता जर घोकायची आहे तर त्याचं विशिष्ट खऱ्या अर्थानं एक वय असतं. त्या वयामध्ये तुम्ही गीतेचा अभ्यास करा. आणि मी गीता तत्वज्ञान घोकल्यामुळं अभ्यासल्यामुळं मी माझ्या मराठा बांधवांना सांगितलं किंवा सांगेल किंवा आमचे मनोज जरांगे पाटील सांगतील की जर यांनी नाही दिलं तर मग आपल्याला रस्त्यावर सुद्धा उतरावं लागणार आहे. ते 5200 वर्षापूर्वी माझ्या भगवंतानं गोपालकृष्ण महाराजांना सांगितलं. क्लब्यम मस्म गमः पार्थ नैतत्व उपपद्यते, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम तत्तोत्तिष्ठ परंतप. महाभारताच्या युद्धाचा प्रसंग आता 2 मिनिटांमध्ये युद्धाला सुरुवात होणार आहे. 2 मिनिटात. समोर कौरव पक्ष, इकडे पांडव पक्ष आहे. शस्त्र हातामध्ये घेऊन तयार आहे, शंखनाद झालेला आहे. आता एकमेकावर तलवारी चालणार, एकमेकावर धनुष्यबाण चालणार. अशा युद्धाच्या प्रसंगी अर्जुन म्हटला भगवंताला की पलीकडून कोण कोण युद्धासाठी आलेलं आहे, फक्त भगवंता मला एकदा बघू द्या. देवाने रथ थोडासा 2 सैन्याच्या मध्ये नेऊन उभा केला आणि समोर प्रतिस्पर्धी पक्षामध्ये बघितलं आपले काका, मामा, मावशे, आपले गुरु, स्वतःचे चुलत भाऊ हे सगळे आपल्याला युद्ध करण्यासाठी हातामध्ये शस्त्र घेऊन तयार आहेत. त्यांच्याकडे एक नजर फिरवली आणि अर्जुनाचे विचार बदलले.
हातातलं धनुष्य टाकून अर्जुन पाठीमागे जाऊन बसला. पाठीमागे जाऊन बसल्यानंतर भगवंताने त्याला सांगितलं की अरे बाबा असं का झालं, का पाठीमागे गेला? देवा मला युद्ध करायचं नाही. जर एखादा मुलगा आहे आणि त्या मुलाची सगळी तयारी झाली, लग्न ठरलं, पत्रिका छापली, सगळी तयारी, वराड आलं, मंडप टाकला, स्वयंपाक तयार झाला, त्या नवरदेवाची मिरवणूक सुद्धा काढली आणि आता मंडप मध्ये येऊन 5 मिनिटं राहिल्यानंतर तो नवरदेव मुलगा म्हणतो की माझ्या बाबाला बोलवा, माझ्या बाबाला बोलवा. बापाला बोलावलं. अरे आता लग्नाच्या ऐन वेळी काय म्हणणार आहे तू? बोल, काय पाहिजे तुला, लवकर सांग. बाबा मला लग्नच करायचं नाही. आता 5 मिनिटं मुहूर्त आहे, लग्नाचाही मुहूर्त असतो ना. 5 मिनिटं आता लग्न होणार, अक्षदा पडणार, लोक जेवणार, जिकडं तिकडं निघून जाणार. अशा मोक्याच्या टायमाला जर तो मुलगा म्हटला बाबा की मला लग्न करणार नाही, तर काय वाटेल? सगळी तयारी झाली युद्धाची, आता शस्त्र एकमेकावर चालवायचे आहेत, शंखनाद झालेला आहे आणि अर्जुन म्हणतो की मला पाठीमागे जाऊन बसला, मला लग्न युद्ध करायचं नाही. तेव्हा ही भगवद्गीता जन्माला. देवाने सांगितलं अरे अर्जुना काय शंडासारखं मागं जाऊन बसला? अरे क्षत्रियाचा हा धर्म नाहीये. लोक तुला नाव ठेवतील, उद्या येणाऱ्या पिढीला लोक म्हणतील की अर्जुना क्षत्रिय कुळामध्ये फक्त नावाला जन्मला, पण हा वीर नव्हता, हा शंड होता. हे लागलेलं दूषण तू सहन करू शकतो का? अर्जुनाला 18 अध्याय सांगावे लागले, कर्मयोग सांगावा लागला की अरे क्षत्रियाचे कर्म, क्षत्रियाचा धर्म काय असतो ते त्या ठिकाणी अर्जुनाला सांगावं लागलं. देवाने सांगितलं अर्जुना हे तुझ्यासाठी धर्म युद्ध आहे, कारण तू होऊन हे युद्ध या ठिकाणी ओढवलं नाही. दुसरा जर युद्धाला तुझ्या समोर हातामध्ये शस्त्र घेऊन जर आव्हान देत असेल तर क्षत्रिय धर्म हेच सांगतो की आपण त्याला पाठ न दाखवता त्याच्या समोर हातामध्ये शस्त्र घेऊन युद्धाला उभं राहणं हा क्षत्रियांचा धर्म आहे. आणि म्हणून हातातून टाकून दिलेलं जे शस्त्र आहे ते शस्त्र भगवंताने तस्मात् उत्तिष्ठ कोणतेय युद्धाय कृतनिश्चय, की अर्जुना उठ, हातामध्ये शस्त्र घे आणि युद्धाला तयार हो. हे प्रमाण आहे भगवद्गीतेतलं प्रमाण. आणि हे जर 5200 वर्षी भगवंताने सांगितलेलं आहे तर आम्ही कोणाचे भक्त आहोत? तर आम्ही कोणाचे भक्त आहोत? त्या भगवान गोपाल कृष्ण महाराजांची उपासना करता करता आमची जिंदगी गेली. त्या गोपाल कृष्ण भगवंतांनी सांगितलेलं जे काही तत्व आहे ते तत्व मी तुम्हाला सांगतो, कारण या ठिकाणी आम्हाला कुठल्याही पद्धतीने कोणाचा राग नाही, कोणाचा द्वेष नाही, फक्त आमच्या हक्काचं जे आहे ते आम्हाला द्या. कारण आम्ही भीक मागत नाहीये. मागे सुद्धा आम्ही सांगितलं की अरे बाबा हो, आजपर्यंत तुम्ही गहू, ज्वारी, तांदूळ, साखर, तेल सगळं काही दिलं, लागत नाही आम्हाला, गहू ज्वारी लागत नाही, देऊन टाका. आमच्या मनगटामध्ये एवढी ताकद आहे की आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आम्ही स्वतः करू, एवढी ताकद आमच्या मनगटामध्ये आहे. पण एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवा, कारण या विज्ञान युगामध्ये, या धावपळीच्या काळामध्ये शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत मायबाप आपल्या त्या मुलाच्या भवितव्याबद्दल, शिक्षणाबद्दल विचार करत असतात. आणि त्या मुलाला जर खऱ्या अर्थानं काबाड कष्ट करून, पैसे भरून जर एखाद्या नांदेड सारख्या, संभाजीनगर किंवा कोट्यासारख्या ठिकाणी जर तुम्ही त्या मुलाला हॉस्टेलला ठेवलं, 18 तास अभ्यास करून जर तो मुलगा एखाद्या पॉइंटने, एखाद्या मार्काने जर खऱ्या अर्थानं त्याचं सिलेक्शन होत नसेल आणि तो जर फाशी घेऊन मरत असेल
तर माय बाप हो, एवढं या विज्ञान युगामध्ये एवढा अभ्यास करून एवढं शिकून एवढे मार्क घेऊन काय उपयोग झाला? आजपर्यंत या गोष्टी सहन केल्या. तर शासनाला मी त्यावेळेला सांगितलं होतं, माझी विनंती आहे शासनाला, अरे तुम्ही सकाळी पहाटे 4 वाजता शपथ घेऊ शकता, रविवारच्या दिवशी शपथ घेऊ शकता, संविधानामध्ये बदल करू शकता, तर मग या नियमामध्ये बदल का होऊ शकत नाही? आणि आम्ही मागणी करतोय कोणाला? अरे हे आपलेच आहेत, आपलेच आहेत, आपलेच गद्दार झालेले आहेत. यांना जर यांची जागा दाखवायची तर फक्त 6 महिने थांबा, 2024 ला कोणता आमदार आपला येतो कोणता येत नाही बघूया. अरे आम्ही तुम्हाला निवडून दिलं, आमच्या भरोशावर तुम्ही निवडून दिलं, राज्य करतात. म्हणून खऱ्या अर्थानं मला हे मानायचं आहे या ठिकाणी, कारण जर 18 तास अभ्यास करून किंवा एवढे संविधानामध्ये तुम्ही बदल करू शकता, तर एकच गोष्ट संविधानातली बदला, की आज कोणी असो, कुठल्या जातीचा असो, कुठल्या धर्माचा असो, मी म्हणणार नाही की माझ्याच जातीचा, मराठा समाजाचा असू द्या, म्हणणार नाही, चुकीची गोष्ट आहे. अरे एखादा एसी समाजाचा असेल, एखादा मुस्लिम समाजाचा असेल, एखादा धनगर समाजाचा असेल, कुठल्याही समाजाचा असू द्या, मातंग असू द्या, बौद्ध असू द्या, जर तो हुशार असेल, त्याच्यामध्ये ती योग्यता असेल, ती पात्रता असेल, तर आम्ही सुद्धा स्वतः हातामध्ये हार घेऊन त्याचा सन्मान करू. आमच्यामध्ये अजिबात या गोष्टीबद्दल किंचितही संकोच नाही. पण जो हुशार असेल तर, आणि जो हुशार आहे ना त्याचीच किंमत करा. या शिक्षणामधलं आरक्षण काढून टाका, ही सरकारला सातत्यानं मागणी आहे. लागत नाही आम्हाला नाही तर कोणालाच नाही, फक्त शिक्षणात. बाकी तुम्ही त्यांना घर बांधून द्या, त्यांना तुम्ही गहू ज्वारी द्या, रस्ते द्या, लाईट द्या, पाणी द्या, काय द्यायचं ते द्या, आमची काही हरकत नाही. आणि माय बाप हो, आरक्षण म्हणजे काय प्रत्येकालाच नोकरी लागणार नाही, हे ध्यानात ठेवा. आज आपले जे काही येणारी तरुण पिढी आहे यांना शिकवायचं आहे, प्रामुख्याने आपल्याला सुद्धा शिक्षण घ्यायचं आहे. शिक्षण घेतल्यानंतर मग निश्चितपणानं तो लागेल न लागेल तो शेवटी नशिबाचा भाग आहे. पण आपण सुद्धा खऱ्या अर्थानं आपलं जे कर्तव्य आहे ते केलं पाहिजे. नाही तर आरक्षण भेटणार तर आहे, आता भेटलं, लागणारच नोकरी असं नाही. तुमची जी जिद्द होती, जी चिकाटी होती, ती चिकाटी सुद्धा सातत्याने कायम तशीच ठेवा. दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी, आता मी काल परवा बोललो होतो, 2 मिनिटं 30 सेकंदाचा व्हिडिओ लाईव्ह केला होता, की आता काल परवा त्या ठिकाणी पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदी, आजपर्यंत आम्ही सर्व महानुभाव पंथीयांनी त्यांचा झेंडा हातामध्ये घेतला. महानुभाव पंथीच नाही तर इतर सगळे पंथातले लोक आज भाजपमध्ये होते किंवा हिंदुत्ववादी सरकार आहे, आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या दूर करतील म्हणून खऱ्या अर्थानं अभिमान होता, आजपर्यंत होता. पण काल मोदी साहेब शिर्डीला आले, त्या ठिकाणी विमानाने आले, उतरले, त्या ठिकाणी 10-20 मिनिटं भाषण केलं. 3 तासाच्या पिक्चरवर जर आपण कमेंट करू शकता, बोलू शकता, पण एवढ्या लाखोना कोट्यावधीनं मराठा समाज एकत्र आलेला आहे, संघर्ष करतो आहे की बाबा आमचंच आम्हाला जे काही आरक्षण आहे ते द्या. या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास असताना त्या ठिकाणी 1.5 करोड मराठा समाज एकत्र जमला. विलास पवार नावाच्या एका माझ्या मराठा बांधवाची त्या ठिकाणी दुर्घटना घडली, प्राणाला मुकलावं लागलं, गुदमरून तो मेला. अनेक लोकांनी या मराठा आरक्षणा संदर्भात आत्महत्या केल्या. पण तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, मी या देशाचा नागरिक आहे,
तर या देशाच्या पंतप्रधान या नात्याने कमीत कमी 1 मिनिट का होईना तुम्ही या मुद्द्यावर बोलायला पाहिजे होतं, अशी आमची अपेक्षा होती. पण आपण बोलला नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे. या देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होऊन गेले. ते माझे आदर्श होते, ध्यानात ठेवा. काय विचार होते त्यांचे. मागे स्मृती इराणीचा व्हिडिओ बऱ्याच लोकांनी ऐकला असेल. अटल बिहारी वाजपेयी ने शायद ये कहा था कि ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. अटल जी ने कहा था ये वंदन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकर कंकर हमारे लिए कृष्ण है. हम जिएंगे तो भी इस भारत माता के लिए और मरेंगे भी तो इस भारत माता के लिए. और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की. एकच आवाज आला असता. हे विचार अटल बिहारी वाजपेयींचे होते. आपण त्या पदावर आहात, पंतप्रधान आहात, म्हणून या मराठा समाजाच्या भावना लक्षात घ्या. नाहीतर उद्या भविष्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारसाल, बाबा आम्ही माईकवर बोललो, साधू संत तुम्ही या समाजाला सांगितलं. मागे ते लव जिहाद प्रकरणामध्ये जितूभाऊ या वसमत नगरीमध्ये एक 5 मिनिटाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तुम्ही स्वतः सगळेजण, बरेच लोक त्या ठिकाणी होते. इतका व्हायरल झाला, त्या ठिकाणी एक किस्सा मी सांगितला होता की हातामध्ये शस्त्र घेण्याला का भाग पाडताय तुम्ही, त्याची गरज का वाटली, का भाग पाडताय. 10वीला असताना एक इंडियन नावाचा पिक्चर बघितला. सगळ्यांनाच माहिती आहे सनी देओल त्या पिक्चरचा हिरो होता. आणि सनी देओल त्या ठिकाणी त्याच्या अंडर मध्ये असलेला जो वसीम अक्रम आहे त्याला मारून टाकलं. आणि कमिशनर सगळे पोलीसवाले त्या ठिकाणी आल्यानंतर सनी देओलला विचारतात, क्या रे तुम्हें किसने हक दिया इसको मारने का, तुम कोई जज नहीं हो, तुम सिर्फ एक साधारण पुलिस ऑफिसर हो. तेव्हा सनी देओल काय बोलतो, अरे नहीं, मैं सिर्फ एक पुलिस ऑफिसर ही नहीं बल्कि मैं एक इंडियन हूँ, इंडियन. अगर कोई अपने माँ की इज्जत लूट रहा हो तो बेटा बाप से परमिशन मांगेगा, नहीं उस हैवान को वही खत्म कर डालेगा. और यही मैंने किया. ही परिस्थिती खऱ्या अर्थानं तुम्ही ओढवताय. जर उद्या भविष्यामध्ये मला तुम्हाला घाबरायचं नाहीये, पण स्वतः मी इतका घाबरलेलो आहे की उद्या जर काही कमी जास्त झालं तर माय बाप हो, यांना शांत करण्याची ताकद कोणातच नाही, कोणातच नाहीये. म्हणून विचार करा की आज वेळ तुमच्या हातामध्ये आहे. मानव संप्रदायाने या खऱ्या अर्थानं विश्वाला विपुल असं साहित्य दिलेलं आहे. त्या साहित्यामध्ये म्हणतात की अपरीक्षण कर्तव्यम कर्तव्यम सुपरीक्षितम, पश्चात भवती संतापो ब्राह्मणी नकुलो यथा. आणि जे कार्य करायचं आहे ते विचारपूर्वक करा. आणि जर अविचाराने अविवेकाने कार्य केलं, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहा स्मृती विभ्रम, स्मृती भविष्यात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. अरे अविवेकाने कार्य केलं किंवा तुम्हाला उशीर झाला, वेळ निघून गेली, पश्चात भवती संतापो, नंतर तुमच्याकडे पश्चाताप किंवा संताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणून वारंवार मला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत की आमच्या मागण्या एक तर लवकरात लवकर पूर्ण करा. 50% आतमध्ये आमच्या समाजालाही खऱ्या अर्थानं सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्या ठिकाणी 50% आत आरक्षण मिळालंच पाहिजे. ही मनोज जरांगे पाटलांचे विचार आहे.
अहो छत्रपती शिवाजी महाराजांनंतर खऱ्या अर्थानं मनामध्ये जर आज या ठिकाणी या मराठा समाजासाठी कोणी काही केलं असेल तर तो आमचा मनोज जरांगे दादा आहे. काय विचार आहेत त्या माणसाचे, विचार लक्षात ठेवा. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की माय बाप हो, माझं वजन फक्त 35 किलो आहे, तुम्ही किती वेळा मोजा, कसंही मोजा हो, सोन्याच्या काट्यावर जरी नेऊन ठेवलं तरी 35 किलो भरला. पण आवाजात काय ताकद आहे हो? एक आवाज दिला तर 1.5 कोटी मराठा बांधव एकत्र आला, इतिहासात नोंद आहे. आणि आजच्या दिवशी रात्रीच त्या मैदानावर त्या 150-200 एकरवर पाय ठेवायला जागा नव्हती. दुसऱ्या दिवशीचा तर विषयच नव्हता. ही ताकद त्या शब्दात आहे. म्हणून त्या माणसाला किती बंडल आले असतील, थैलीमध्ये, पिशवीमध्ये, कॅरी बॅग मध्ये, फोनवर, गाड्या गोड्या सगळ्या ऑफर आल्या असतील. अरे तुला काय पाहिजे सांग, कोण्या ठिकाणी प्लॉट पाहिजे ते सांग. मुंबईत पाहिजे का, हैदराबाद मध्ये, दिल्लीत कुठे पाहिजे, संभाजीनगर मध्ये पाहिजे का, नांदेड मध्ये का, बोराळ्यात पाहिजे हे सांग. तुला कुठे प्लॉट पाहिजे हे सांग. किती पैसे पाहिजे, किती सोनं पाहिजे, ह्या सगळ्या ऑफर येऊन गेल्या. पण मनोज पाटलांनी सांगितलं, जरांगे पाटलांनी सांगितलं की माय बाप हो, मी ज्या जागेवर उभा आहे त्या जागेवरून आता काही जरी झालं तरी हरकत नाही, माझा जीव गेला तरी हरकत नाही, पण 1 इंच सुद्धा मी मागे हटणार नाही. हे विचार त्या जरांगे पाटलाचे होते. एकतर आता उपोषणामध्ये माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर या मराठा समाजाची विजय यात्रा निघेल, पण हे वादळ आरक्षण भेटल्याशिवाय थांबणार नाही. हे विचार जरांगे पाटलांनी सांगितलेले आहेत. म्हणून त्या माणसाला सुद्धा खऱ्या अर्थानं नमस्कार करावा वाटतो, दंडवत करावा वाटतो. ही काळाची गरज आहे. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्य करत असताना ह्या गोष्टी पेरल्या. त्यांनी कधी जातीभेद पाळला नाही. अहो जर तुम्हाला वाटत असेल की मराठा समाज किंवा हे आमचे साधू संत लोकांना जातीभेदीचं ज्ञान सांगतात, आम्हाला अजिबात सांगायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक सैन्य मुस्लिम होते. इतका विश्वास होता, इतकी निष्ठा होती, आणि ती निष्ठा सुद्धा आजही कायम आहे. आम्ही कधीच कोणाला त्रास होईल असं वर्तन करत नाही. आम्ही गोपाल कृष्णाला मानणारे आहोतच, पण त्यासोबत भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांचे अनुयायी किंवा उपदेशी आहोत. म्हणून आमच्या देवाचाही आचार आम्ही करतो. पण जर समजा यदा कदाचित आमच्याही सहनशीलतेचा जर कोणी अंत पाहत असेल तर त्यावेळेला आम्ही काही काळापुरते भगवान गोपाल कृष्ण महाराजांचे उपासक बनतो. म्हणून प्रामुख्यानं हे सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी नीतिमत्ता होती, स्वराज्य निर्माण केलं, शिवाजी महाराजांनी कोणाच्या बळावर केलं, सर्वांना सोबत घेऊन केलं. आज मराठा समाज माय बाप हो, आता मी सरकारला इथपर्यंत बोललो, पण माझ्या मराठा बांधवासाठी 2 गोष्टी बोलणार आहे. कारण लक्षात घ्या, आतापर्यंत काल परवा या रिधोरा गावची एक घटना माझ्या कानावर आली. तुमच्या जवळच रिधोरा नावाचं गाव आहे. आमचे प्रल्हादराव बाबाराव भालेराव बसलेले आहेत वडगावचे. आमचा उपदेशी पोरगा आहे, आणि त्या ठिकाणी त्या रोडवर त्यांनी आंदोलन केलं. आंदोलन चालू आहे, करा, हरकत नाही. पण अविवेक जागा झाला की त्या ठिकाणी मग त्याचं रूप वेगळं. विनाश काले विपरीत बुद्धी म्हटलं जातं, ध्यानात ठेवा. कारण त्या पोराने स्वतः पेट्रोलची कॅन आपल्या अंगावर ओतून घेतली आणि त्या ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 50% जास्त तो मुलगा भाजला, आणि आताही नांदेडला आधार हॉस्पिटल मध्ये आता त्या ठिकाणी तो लढा देतोय, शेवटचे श्वास मोजतोय.
कशासाठी? अहो मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, आता हे एकतर समाज एकत्र येत नाही, आलेला आहे. आपण संघर्ष करू, लढा देऊ, तुम्ही आम्ही सोबत लढू, पण आपला जीव देऊ नका, आत्महत्या करू नका. अरे जर तुम्ही एक दिवसेंदिवस आत्महत्या करत असाल तर आम्ही एवढे भाषण करून, कीर्तन करून, प्रवचन करून किंवा जरांगे पाटलांनी आरक्षण आणलंय तर ते कोणासाठी, त्याचा काय उपयोग होईल? आपलं कुटुंब आहे, आपला परिवार आहे, आपल्याला हा सुंदर मनुष्य देह भेटलेला आहे. कारण माझ्या देवाने सांगितलं, लक्षात ठेवा, आत्मघातकी जो कोणी असेल त्याला कुठेच ठाव ठिकाणा नाहीये.